नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा मेकअप स्पेशली थंडीसाठी मी केलेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची त्वचा छान ग्लो करावी, चमकदार दिसावी तर डेफिनेटली हा मेकअप तुम्ही करू शकता. सो सुरू करूयात आपण. सगळ्यात आधी मी छान फेस वॉश करून आलेली आहे आणि हे मिनिमलिस्टचं स्क्वॅलिन ऑइल फेशियल ऑइल आहे, हे मी चेहऱ्याला लावून घेत आहे. आता कोणताही मेकअप करण्यापूर्वी तुमचं स्किन केअर इतकं इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला असा ग्लोवी डुवी मेकअप हवा असेल तर मी ज्या स्किन केअर टिप्स किंवा ज्या गोष्टी आता दाखवणार आहे त्या डेफिनेटली फॉलो करा. तर हे छान ऑइली मसाज केल्यानंतर आता मी सेटाफिलचं हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि हे मी पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेत आहे. तुम्ही बघितलं फेशियल ऑइल पण मी छान व्यवस्थित लावलं. हे जे मॉइश्चरायझर आहे हे पण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानंतर तुम्ही इमिजिएटली माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघू शकता. त्याच्यानंतर मी एक अंडर आय सिरम घेतलेलं आहे जे आहे बायोक्विलचं. तर हे सिरम मी रेग्युलरली वापरते सध्या. हे सिरम मी अंडर आयजला लावून घेतले आहे कारण तुम्हाला माहिती थंडीमध्ये आपले अंडर आईज जे आहेत ते खूप ड्राय होतात, त्याच्यामुळे आपण अंडर आईजला पण हायड्रेट करणं गरजेचं आहे. सो इथे छान मी हे सिरम लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे एखादा आय मास्क असेल तर तो लावा. त्याच्यानंतर वॅसलिनचा हा लिप बाम मी लावून घेतलेला आहे माझे लिप्स मॉइश्चराइज जास्त वेळ राहण्यासाठी आणि हे खूप छान आहे, एक लिप मास्क सारखंच हे आहे. आणि त्याच्यानंतर लेमलचं हे एक लिप ऑइल आहे ते देखील लावून घेतलेलं आहे कारण याने माझे लिप्स आहेत खूप वेळ हायड्रेटेड राहतील आणि नंतर लिपस्टिक लावल्यावर देखील खूप छान दिसतील. आता नेक्स्ट आपण वळूयात कलर करेक्शनकडे. जर तुम्हाला अंडर आईज असतील, डार्क स्पॉट्स असतील तर डेफिनेटली कलर करेक्शन करा. याच्यासाठी एक डार्क कन्सिलर किंवा इनसाइडचं हे तुम्ही पॅलेट बघू शकताय, कन्सिलर पॅलेट किंवा याला करेक्टर पॅलेट तुम्ही म्हणू शकता. हे मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये डार्क शेड घेऊन मी माझ्या अंडर आईजवर लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय इमिजिएटली लावल्या माझ्या अंडर आईज पूर्ण गायब दिसत आहे. तिथे इतकं छान कलर करेक्शन इथं आपलं झालेलं आहे. जर तुमचे डार्क सर्कल्स कमी असतील तर तुम्ही पीच कलरचं करेक्टर लावा जे अगदीच ऑरेंजपेक्षा लाईट असतं, तर ते तुम्हाला बेस्ट आहे आणि सुटेबल आहे. आणि जर नसतीलच अंडर आय डार्क सर्कल तर डिरेक्टली तुम्ही तुमचं फाउंडेशन किंवा कन्सिलर लावू शकता. तर तुम्ही इथे बघितलं मी जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत, अंडर आईज आहे तिथे हे करेक्टर लावून घेत आहे आणि बोटांच्या मदतीने त्याला लावून घेत आहे आणि इमिजिएटली माझे जे डार्क स्पॉट्स आहेत ते छान कव्हर झालेले आहेत. सो हे मला कन्सिलर पॅलेट खूप आवडतं, खूप स्वस्त आहे. हिवाळ्यामध्ये किंवा ड्राय स्किनवाल्यांनी कोणते फाउंडेशन्स वापरावेत किंवा स्किन टिंट वापरावे हे मी पुढे सांगते. तर सगळ्यात आधी लॅक्मेचं हे विटॅमिन सी सुपर ग्लोवालं स्किन टिंट आहे. हे मला आजकाल खूप आवडू लागले आणि इतकं छान हायड्रेटिंग आहे. डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. फेसेस कॅनडाचं पीचेस अँड क्रीमवालं टिंटेड मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. नायकाचं स्किन शिल्डवालं हे फाउंडेशन आहे, हे पण खूप छान आहे. एले गर्लचं हे प्रो कव्हरेज HD फाउंडेशन आहे, इलिमिनेटिंग फाउंडेशन आहे, याच्यामध्ये मॅट देखील येतं, हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर प्रायमरमध्ये मी अगेन तुम्हाला दोन ऑप्शन देते. मेबेलिन फिट मीचं हे ड्यूवी प्लस स्मूथवाला प्रायमर किंवा एमरोलसची ही क्रीम आहे, हे देखील प्रायमर म्हणून खूप छान वर्क करतं. सो इथे मी मेबेलिनचं हे प्रायमर घेतलेलं आहे. फक्त हे प्रायमर माझ्या नाकावर आणि तुम्ही बघताय गालावर असं लावते. सो मी हे नंतर लावलेलं आहे. तुम्ही आधी लावून मग कलर करेक्शन केलं तर बेस्टच आहे. तुम्ही बघितलं हे प्रायमर मी लावलं, छान त्याला ॲब्सॉर्ब होऊ दिलं स्किनमध्ये. त्याच्यानंतर माझं कलर करेक्शन राहिलं होतं. सो अराउंड माय माउथ आणि आणखीन काही ठिकाणी जिथे डार्क स्पॉट्स दिसत होते तिथे मी कलर करेक्शन करून घेतलेलं आहे. हे झाल्यानंतर नायकाचं हे स्किन शिल्ड फाउंडेशन मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे हनी आणि हे घेऊन मी डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला छान पद्धतीने लावून घेत आहे. मी जसं सांगितलं तसं तुम्ही फेसेस कॅनडाचं मॉइश्चरायझर वापरू शकता. ते एका याच्यातच तुमचं काम होऊन जाईल, पण त्याच्यामध्ये शेड तुमचा एक्झॅक्ट मॅच पाहिजे. दुसरी गोष्ट, मी जे स्किन टिंट सांगितलं लॅक्मेचं ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये मला वेगळं असं काही कलर करेक्शन देखील करावं लागत नाही. सो ते देखील तुम्ही वापरू शकता. बट आज हे मी फाउंडेशन पूर्ण लावून दाखवलेलं आहे. हा जो मेकअप आहे बेसिकली थोडासा हाय कव्हरेज आहे, त्याच्यामुळे मी हे फाउंडेशन घेतलं. अदरवाईज मला जर रेग्युलर बेसिसमध्ये म्हणाल तर लॅक्मेचं स्किन टिंट खूप आवडतं वापरायला. हे मी ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लिप अँड चिक टिंट लावायचं आहे. तर ब्लश म्हणून मी इथे हे लिप अँड चिक टिंट घेतलेलं आहे. अर्थ रिदमचं मरमेड माझा शेड आहे. लाईट पिंक कलर आहे. याला पण छान तुम्ही बघताय मी असं लावलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे. सो याला छान ब्लेंड करा. हे देखील हायड्रेटिंग राहतं, त्याच्यामुळे असेवाले लिप अँड चिक टिंट वापरा किंवा जे क्रीम ब्लशेस असतात ते हिवाळ्यात वापरा. त्याच्यानंतर मेबेलिन फिट मीची ही कॉम्पॅक्ट मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय या पावडर पफच्या मदतीने आधी मी अंडर आईजला लावून घेतलेली आहे. ही पावडर लूज पावडर देखील तुम्ही इथे लावू शकता, बट मी पूर्ण चेहऱ्याला ही पावडर लावत नाही आहे कारण की याने पुन्हा चेहरा थोडा केकी दिसतो आणि जर तुम्हाला लावायचीच असेल पूर्ण चेहऱ्याला तर एकदम थोडीशी घेऊन डॅब डॅब करून लावा. सो बेसिकली टी झोनला मी ही पावडर लावून घेत आहे आणि तुम्ही बघताय किती जेंटली मी त्याला डॅब करत आहे स्किनवर, की जेणेकरून माझा चेहरा केकी पण दिसू नये किंवा माझी स्किन ड्राय पडू नये. तर अशा पद्धतीने जर मेकअप केला ना तर खूप छान दिसतो आणि तुमचा बेसच इतका सुंदर झाला तर मग तुम्ही त्याच्यावर कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचे आय मेकअप किंवा लिपस्टिक असे ऑप्शन्स वापरून तुम्ही मेकअप करू शकता. त्याच्यानंतर इथे मी ELFचं हॅलो ग्लो फिल्टर घेतलेला आहे जो तुम्हाला माहिती आणि
तो मी इथे हायलायटर म्हणून वापरत आहे. पहिल्यांदा तुम्ही बघितलं बोटाने ब्लेंड केला, नंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केला. खूप छान आहे हे. ॲक्च्युली तुम्ही प्रायमर नंतर देखील वापरू शकता, बट मला हे हायलायटर म्हणून लावायला खूप आवडतं. खूप ड्यूई स्किन दिसते आणि इनर ग्लो दिसतो हे लावल्यानंतर. तर हे तुम्ही बघितलं मी चिकबोनवर लावून घेतलेलं आहे आणि याला ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करत आहे. सो जास्त सटल लुक दिसतो त्याने. शिवाय हे मी माझ्या नोजवर, त्याच्यानंतर चिनवर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी आयब्रो म्हणून देखील हे लावून घेतलं होतं. सो इथे मी तुम्हाला माझी स्किन दाखवते किती छान ग्लो करत आहे. त्याच्यानंतर इथे मी आयब्रो छान फिल करून कोम करून घेतलेले आहे. इट्यूडची आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे. हे मी तुम्हाला नेहमीच दाखवते, सो जास्त याच्यात इन्क्लूड केलेलं नाही. त्याच्यानंतर मी सो फिअर्स रेव्हलॉनचा मस्कारा घेतलेला आहे आणि आयलॅशेस इथे मी कर्ल करून घेत आहे. ऑप्शनल आहे आयलॅशेस कर्ल करणं. त्याच्यानंतर हा जो मस्कारा आहे मला याच्यासाठी आवडतो की जास्त क्लम्पी असे लॅशेस माझे होत नाहीत, सेपरेट लॅशेस होतात. त्याच्यामुळे मला हा मस्कारा खूप आवडतो आणि हा थोडासा कॉस्टली आहे, बट बिलीव्ह मी खूप मस्त आहे. लॉरियलचे पण खूप छान आहेत. पण लॉरियलचा जो मस्कारा आहे तो माझ्या लॅशेसला क्लम्पी करतो. जो हाय एंडवाला एक मस्कारा आहे लॉरियलचा, बट हा मला त्यातल्या त्यात खूप छान वाटतो आणि कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला एकदम क्लम्पी आयलॅशेस नको असतात. सो ते झाल्यानंतर मी मेबेलिनचं हे काजळ घेतलेलं आहे आणि अप्पर वॉटर लाईनला हे काजळ मी लावून घेत आहे. तर मला अगदीच बोल्ड लुक नको आहे, त्याच्यामुळे मी हे काजळ फक्त अप्पर वॉटर लाईनला लावून घेत आहे. आयलायनर जर तुम्हाला लावायचं असेल तर डेफिनेटली इथे तुम्ही लावू शकता. NYWayचं कॉन्टोर स्टिक मी घेतलेलं आहे. टोस्ट शेड आहे आणि हे खूप छान ब्लेंडेबल आहे. तुम्ही बघितलं चिकबोनच्या अगदी हलकंसं खाली मी लावलेलं आहे. नाकावर आपल्याला छान कॉन्टोर करायचं आहे. त्याच्यानंतर चिनवर लावलेलं आहे, कपाळावर थोडंसं लावलेलं आहे. पहिल्यांदा नाकावरचं जे आहे ते बोटानेच मी ब्लेंड केलं इथे आणि जे चिकबोनच्या खाली लावलं होतं ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते आणि थोडं डॅबिंग मोशनमध्ये करा आणि अप्पर साईडला म्हणजे वरच्या साईडला ब्लेंड करा. तर त्याच्याने जो शेप आहे तो खूप छान दिसतो तुमच्या चेहऱ्याचा. शिवाय ब्लेंड करताना काळजी घ्या, कारण की याने आतले जे प्रोडक्ट आहेत आपले ते निघू शकतात. त्याच्यामुळे जर तुम्ही बिगिनर असाल तर स्लोली हाताने ब्लेंड करा किंवा पावडर कॉन्टोरिंग वापरा. पण हिवाळ्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगेल की तुम्ही हे कॉन्टोर स्टिक वगैरे वापरले किंवा क्रीमवाले कॉन्टोर स्टिक वापरले तर जास्त बेटर आहे. सो चिनला पण हे मी छान लावून घेतलेलं आहे आणि अगेन ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने छान ब्लेंड करून घेतलेलं आहे. ब्लेंडिंग इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मेकअप सेटिंग स्प्रेमध्ये मिस क्लेअरचा हा सेटिंग स्प्रे आहे ड्यूई आणि स्मूथ स्किनसाठी आणि दुसरा आहे पॅकचा मायक्रो फिक्सर. तर ह्या दोघांमधला कोणताही तुम्ही वापरू शकता. इथे मी मिस क्लेअरचा वापरलेला आहे. छान चेहऱ्यावर स्प्रे करून घेतलेला आहे आणि येस याच्याने माझा जो ड्यूईनेस आहे, ग्लोईनेस आहे तो जास्त वेळ टिकेल. आणि नंतर मी लावलेली आहे लिपस्टिक जी आहे के ब्युटीची माझी फेवरेट लिपस्टिक आहे आणि तुम्ही बघताय एक्झॅक्टली माझ्या शर्टला मॅच झालेली आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे डायलॉग. सो ही लिपस्टिक लावल्यानंतर खूपच मस्त लुक आलेला आहे या पूर्ण मेकअपला. आणि सगळ्यात शेवटी माझं ब्लश जे आहे ते मी ऑफकोर्स लावलं होतं, पण थोडंसं मला अजून त्याला पिचिश टोनमध्ये करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी स्विस ब्युटीचं एक ब्लश घेतलं आहे आणि ते लावत आहे ब्रशच्या मदतीने. सो तुम्ही बघितलं किती सटल दिसते हे पण ब्लश आणि अजिबात केकीनेस दिसत नाही आहे, कारण हे ब्लश पण खूप छान आहे. सो पावडरच्या मदतीने लावलं. एक्स्ट्रा आपल्याला प्रोडक्ट झटकायचं आहे आणि मग लावायचं आहे. आणि येस इथे हा माझा मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे. वाटत असेल तर याच्यावरनं आणखीन थोडंसं हायलायटर तुम्ही इथे लावू शकता. सो येस हा मेकअप लुक तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. जर तुम्हाला पण हिवाळ्यामध्ये असा छान मेकअप करायचा असेल तर ज्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, जे प्रोडक्ट्स मी सांगितलेले आहेत ते डेफिनेटली वापरू शकता. आणि हा जर लुक आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार.